रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता Thank you.
संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी उत्तम लाभ पायी लाभ पायी उत्तम येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई पायी उत्तम लाभ 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 पायी उत्तम मनायुक्ताच्या जीवना मनायुक्ताच्या जीवना पुढे आसवरे ना 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 कृपादान केते संत कृपादान केते संत कृपादान केते संत कृपादान केते संत कल्पांची करे ना कल्पांती करेना कल्पांती करेना कल्पांती करेना कल्पांती करेना मनाविना त्यांचे दास मनाविना त्यांचे दास मनाविना त्यांचे दास मनाविना त्यांचे दास पुढे आसवरे ना 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 तुका म्हणे संत सेवा
म्हणविता
येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई लाभ पाये उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती हे सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका मने संत सेवा तुका मने संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरिकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगा करो प्रथम दरार्तावतारं करंकां कतिजोधिका मोदिवक्रम
चलानिशवादापनोधार्य दक्षम समाधी समूर्तीं भजे ज्ञानदेवम् ओम नमः ज्ञानेश्वर स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री शरण श्री गुरूंचे जयांचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिवेशे प्रकृत्वा गोडपणे अमृताते पारुके मने रस होते उडंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे ते पाय जे हृदये बैसनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोने आता वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्रदयाचे गोचरू असे श्रीमंत सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल हेतो एक संता ठाई हेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना. हेतो एक संता ठाई संतांच्या पायाजवळ लाभ प्राप्त होतो. हेतो एक संता ठाई कसा लाभ प्राप्त होतो? उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त होतो. मनविता त्यांचे दास संत महात्म्यांचा दास झाल्यानंतर कोणती आशा आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना. नंतर संतांचा दास झाल्यानंतर कोणती आशा शिल्लक राहत नाही. आणि संत महात्मे कृपेचं दान करतात. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. कृपेचं दान करून संत सेवा ही देवाला उत्तम आहे. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल. भारत देशामध्ये आपला जन्म झाला हे आपण परम भाग्याची संपत्ती. भरत खंडेनर देह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. कारण बाहेरचे पाश्चात्य लोक बाहेर देशातील लोक आपल्या भारतामध्ये येतात आणि आपल्या संस्कृतीचं अनुसंधान करतात अनुसाधन करतात. त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही भारतामध्ये आल्यानंतर आम्हाला काय पाहायला मिळतं? ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा. म्हणून आपला जन्म भारत देशामध्ये झालाय म्हणून आपण श्रेष्ठ आहोत. विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार घ्यायचा तो असा की कमला देवी माता कमलजा देवी माता यात्रा उत्सव वर्ष 12वे. उपस्थित मृदुंगाचार्य नाव काय? कृष्ण महाराज बोराडे. नंतर सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे. पिंगळवाडी ग्रामस्थ सगळे उपस्थित आहे. सर्व वारकरी उपस्थित आहे. तसेच गायनाचार्य नाथा महाराज गव्हाणे आमचे परम मित्र गुरुबंधू आदेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग आलेला आहे.
तसेच धनेश महाराज सुद्धा उपस्थित आहे आणि त्यांचे वडील म्हणजे गुरुस्थानी आम्हाला तुल्य असणारे त्या ठिकाणी गोकुळदास महाराज. खरं जर आमचा अधिकार नाही त्यांच्या पुढे कीर्तन करायचा, आमचा अधिकार आहे त्यांचं कीर्तन श्रवण करण्याचा, त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचं. पण गुरूंच्या सेवेने या ठिकाणी मी उभा आहे. तसेच आमचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, काका वगैरे सगळे उपस्थित आहे, सर्व ग्रामस्थ उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल मस्तक माझा पायावरी देवी ही एक शक्ती आहे, देवीची शक्ती आहे. बघा, लक्ष्मी माताची आपण आराधना केल्यानंतर लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते. आदिशक्ती देवीची आपण आराधना केल्यानंतर आदिशक्ती देवी आपल्याला प्रसन्न होऊन साक्षात आपल्याला दर्शन पण देते. शारदा देवी आणि सरस्वतीची आराधना करण्याकरता मुलं, आळंदीतली मुलं बासरला जातात. 42 दिवस 12 दिवस 5 दिवस साधना करतात. सरस्वती माता प्रसन्न होण्याकरता, जिगव येण्याकरता साधना करतात. ती पण प्रसन्न झाल्यानंतर आशीर्वाद देते. त्याचप्रमाणे आपण कमला देवी हिची आराधना केली, उपासना केली, ती पण प्रसन्न होते. विठ्ठल आपणच देवीची आराधना करतो असं नाही. तर पूर्वी सतीचे वडील कोण? दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतींनी सुद्धा देवीची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर 9 दिवस भक्ती केली, उपवास केला आणि उपवास केल्यानंतर ती प्रसन्न झाली आणि म्हणाली, काय मागायचं ते मागा. तेव्हा दक्ष प्रजापती म्हणतात की तू माझ्या पोटाला जन्माला ये. तेव्हा ती देवी म्हणते, मी जन्माला येईन पण शंकरासोबत मी लग्न करेन आणि माझ्या पतीचा अपमान झालेला मी सहन करणार नाही, असं ती म्हणते. तेव्हा दक्ष प्रजापती म्हणतात, ठीक आहे, मी जन्म घेते. मग त्या ठिकाणी देवी तिच्या पोटामध्ये राहते, म्हणजे दक्ष प्रजापतीच्या बायकोच्या. आणि काही दिवसांनी सती नावाने जन्माला येते आणि सती नावाने जन्माला आल्यानंतर पुढे मोठी होते. मग भगवान शंकरासंग तिचा विवाह लावण्यात येतो आणि यज्ञ ठरवलेला असतो दक्ष प्रजापती. आणि यज्ञ ठरवल्यानंतर त्या ठिकाणी पार्वती माता ही सतीला यायला सतीला काय आमंत्रण दिले नसतं, भगवान शंकराला काय आमंत्रण दिले नसतं, तरी ती सती माता येते, बिन आमंत्रणाचं येते आणि तिथं भगवान शंकराचा अपमान होतो. त्या सती माताला एवढा राग येतो की अग्निकुंडात ती काय होते, उडी घालते आणि उडी घातल्यानंतर भगवान शंकराला राग येतो. भगवान शंकर जटा उपटतात आणि जटेतून एक काय निर्माण करतात, कृत्य निर्माण करतात, वीरभद्र निर्माण करतात आणि अख्ख्या कुंडाचा काय करतात, नाश करतात. म्हणजे त्यांनी पण काय केले, दक्ष प्रजापतींनी देवीची उपासना केली. नंतर नाथ महाराज सुद्धा देवीचं वर्णन करतात. कोणत्या देवीचं वर्णन करतात त्या ठिकाणी, स्वर्ग मृत्यू पाताळी तुझा मंडप गाती लावो,
महाराज अजून एका ठिकाणी वर्णन करतात. नाथ महाराज सांगतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुरमर्दना लागुनी भक्त लागुनी पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे ते नाथ महाराजांनी सुद्धा काय केली, देवीची आराधना केली. त्याचप्रमाणे आपण सुद्धा देवीची आराधना केल्यानंतर देवी माता प्रसन्न होते ना आपल्याला आशीर्वाद देते. विठ्ठल येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे लाभाचं वर्णन करतात. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण मिळकत मिळवण्याच्या पाठीमागे लागलाय. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण लाभाच्या पाठीमागे लागलाय. प्रत्येकाला वाटते आपला काहीतरी फायदा असावा, काहीतरी फायदा व्हावा, आपला तोटा होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी प्रत्येकाची धाव ही लाभाच्या दिशेने. शास्त्रकार सांगतात, प्रयोजनम अनुनिशम मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजन पाहिल्याशिवाय, लाभ पाहिल्याशिवाय, फायदा पाहिल्याशिवाय कोणती गोष्ट मनुष्य करण्यात प्रवृत्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल. लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत विचार करायचा झाला, प्रत्येकाची वाटचाल लाभाच्या दिशेने आहे. लहान मुलाला सांगितलं हे घे 40 रुपये आणि गावामध्ये जा, दुकानामध्ये जा 40 रुपयाची साखर घेऊन ये, तेव्हा ते मग जात नाही. ते मग ते मला अभ्यास आहे. 5 रुपयाची नोट हातावर ठेवली, गोळ्या घ्यायला जा म्हणलं, पळत जाऊ शकते का? लाभाचा विचार करते. विठ्ठल. शेतकरी सुद्धा शेतामध्ये धान्य पिकवतो. का बरं पिकवतो? त्याच्यापासून उत्पन्न मिळावं म्हणून, पैसे मिळावं म्हणून त्या ठिकाणी काय करतो, धान्य पिकवतो, लाभाचा विचार करतो. महिला मंडळी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजाने कामाला जातात. फुकट जातात का? त्यांनी पैसे द्यावं म्हणून जातात ना. लाभाचा विचार आपण त्या ठिकाणी करतो. विठ्ठल बघा, निवडणुका आल्यानंतर नेते मंडळी मत मागण्याकरता आपल्याकडे येतात. त्यावेळेस आपण काय म्हणतो, तुम्हालाच मतदान करू, त्याच्या बदल्यात आम्हाला काय देशात? लाभाचा विचार करतो. बघा, रामभाऊ होता. रामभाऊ मतदान करण्याकरता निघाला. मतदानाचा दिवस होता. सकाळी 6 वाजता मतदान केंद्रावर पोहोचला. पोहोचल्यानंतर मतदान यादीमध्ये नाव शोधलं. मतदान करण्याकरता निघाला. ते मशीन होतं. मशीन मध्ये त्याने बटन दाबलं, बाहेर आला. इकडून साधू भाऊ जात होता. साधू भाऊने विचारलं, कोणतं बटन दाबलं? तो म्हणला, रात्री काही नोटच मिळालं नाही, नोटचं बटन दाबून आलं. म्हणजे प्रत्येक जण लाभाचा विचार करतोय. विठ्ठल ज्ञानोबा एक ओवी देतात. मला वाटतं निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबा पंचवटीच्या प्रदक्षिणा गेले असावे, तेव्हा ज्ञानोबा द्राक्षाचं उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबा सांगतात, का तुळशीच्या झाडा तुरोनी घापे शुंतडा, की द्राक्षाची अबुडा दुधाची लावी जय. ज्ञानोबा सांगतात, लोक द्राक्षाला दूध घालतात, तुळशीला मात्र पाणी घालत नाही. का बरं असं करतात? त्या ठिकाणी द्राक्षाला लिटरनी दूध घालतात नाशिक भागामध्ये. का बरं द्राक्षाला दूध घालून वाया घालवतात? ज्ञानोबा सांगतात, द्राक्षाला दूध घातल्यानंतर ते दूध वाया जात नाही. तेव्हा द्राक्ष दूध घातले, ते वाया गेले गमले, फरी फळी पाके दुनावले देखीची जेवी. ज्ञानोबा सांगतात, द्राक्षाला दूध घातल्यानंतर त्या ठिकाणी एक गड 4-4, 5-5 किलोचं भरतो. म्हणून लोक द्राक्षाला दूध घालतात, तुळशीला मात्र पाणी घालत नाही. विठ्ठल. द्राक्षाला दूध घातल्यानंतर आपल्याला त्यापासून पैसे मिळतात ना, म्हणजे दृश्य स्वरूपाचा ते लाभ पाहतात. आणि तुळशीला पाणी घातल्यानंतर तुळशीच्या झाडाचा काय फायदा आहे का मला सांगा? तुळशीच्या झाडाला पत्रावळ्या बनवता येतात का? तुळशीच्या झाडाच्या ऊन लागल्यानंतर सावलीला बसता येतं का? तुळशीच्या झाडाचं जाळता येतं का आपल्याला शेकोटी म्हणून? मग तुळशीच्या झाडाचा काही फायदाच नाही का? मी जर सांगितलं तुळशीच्या झाडाचा काही फायदाच नाही, उद्या तुम्ही पाणी घालायचं बंद करशाल. तसं काही करू नका. तुळशीला पाणी घातल्यानंतर मिळणारा लाभ हा अदृश्य स्वरूपाचा आहे. तो डोळ्यांना आपल्याला दिसत नाही, पुण्याच्या रूपाने आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. बघा, अचानक आपण फिरायला चाललो. फिरायला जात असताना अचानक एखादा ट्रक आपल्या जवळ येतो. आल्यानंतर त्या अपघातामध्ये आपण वाचतो. त्यावेळेस काय म्हणतो, माझं काहीतरी पुण्य होतं, त्यामुळे मी आज वाचलो. हे पुण्य कशाचं असतं? तर कुठंतरी तुळशीला पाणी घातल्याचं असतं. एक खरी घटना आहे.
कल्याण आणि नगर हवेचा प्रवास चालू होता. एक लक्झरी जात होती, एक ट्रक येत होता पुढे. दोघांची धडक झाली. तो ट्रक लक्झरी मध्ये शिरला आणि लक्झरी ट्रक मध्ये शिरली. 50 माणसं लक्झरी मध्ये होते, ट्रॅव्हल्स मध्ये. झालं काय, 3 जण वाचली, बाकी सगळी मेली. आणि 3 जणांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. आल्यानंतर पत्रकार त्यांच्या जवळ पोहोचले. पत्रकार विचारतात, कुठून कुठेपर्यंत तुमचा प्रवास चालू होता, किती किलोमीटरचा प्रवास चालू होता, कसं काय 10 मिनिटं सिच्युएशन तुमची कशी होती अगोदर, असं विचारल्यानंतर शेवटचा प्रश्न ते पत्रकार विचारतात की तुम्ही वाचले कसे. त्यावेळेस ते 3 जण उत्तर देतात की आमचं काहीतरी पुण्य होतं म्हणून आम्ही वाचलो. हे पुण्य कशाचं असतं तर कुठेतरी तुळशीला पाणी घातल्याचं असतं. विठ्ठल प्रत्येकाची डावी लाभाच्या दिशेने त्या ठिकाणी आहे. तुकोबार सांगतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तरी काय फार शिकवावे, तरी काय फार शिकवावे, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. ज्या दिशेने लाभ असेल त्याच दिशेने आपली प्रवृत्ती असेल. लाभाची असोसे पुढे चाले म्हणा, धनाचा कोपना लाभ जैसा. विठ्ठल जगामध्ये लाभाचे पुष्कळ प्रकार आहेत. एखाद्याला चांगली बायको भेटली की त्याला लाभ वाटतो, एखाद्याला सरकारी नोकरी लागली की लाभ वाटतो, एखाद्याला पुत्र झाला की लाभ वाटतो, एखाद्याला खुर्ची प्राप्त झाली, सत्ता मिळाली की लाभ वाटतो. ते 4 प्रकार मी सांगून जातो. पुत्र लाभ, धन लाभ, सत्ता लाभ, आत्मा लाभ. त्या 4 लाभाचं आपण चिंतन करू. विठ्ठल पुत्र लाभ कोणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जी वांसरी म्हणजे तिचं 40 ते 45 वयोगट मध्ये तिचं वय आणि तिला अद्याप मुलगा झालेला नाही, तिला पुत्र लाभ महत्वाचा वाटतो. ज्ञानोबा सांगतात, हे असो पैशाची शेवटी जैशी बियाची वांजोटी, मग ती मोहाची त्रिपुटी नाचू लागे. ज्ञानोबा सांगतात, तिला 40 ते 45 या वयोगटामध्ये मुलगा व्हावा एवढा तिला आनंद होतो, एवढा आनंद होतो की मोहाच्या भरामध्ये ती नाचू लागते. तिच्या दृष्टीने पुत्र लाभ महत्वाचा आहे. पण संत महात्मे पुत्र लाभाला काही किंमत देत नाही. बघा, तुकोबरायांच्या नाट्याच्या अभंगामध्ये प्रमाणे, पुत्र पत्नी सदोहर, माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टी लोटता पूर, आदळे रूढ होती खळलाळी. संत महात्मे पुत्र लाभाला काही किंमत देत नाही. बघा, एका गावामध्ये बस यायची, आठवडा बाजार होता. एका महिलेला 12 मुलं होती. 6 बरोबर घेतली तिने बाजाराला. लालपरी आधी बस आली, बसला हात केला, कंडक्टरने बस थांबवली. थांबल्यानंतर ही मुलं चढवायला निघाली. 2 मुलं आतमध्ये चढली, परत ती मुलं खाली यायची. ती मुलं जरा आगाऊ, परत तिने 3 आतमध्ये टाकली, परत ती 3 बाहेर उड्या टाकायची. तेव्हा कंडक्टर म्हणाला, काय हो काय सर्कस आहे का, 10 मिनिटं झाले तुमचा हा खेळ चालू आहे. तेव्हा कंडक्टरने 3 मुलं धरली आणि हिने 3 मुलं धरली आणि आतमध्ये घेतली. मग ती मुलं तरी आतमध्ये आल्यानंतर काय शांत बसतात का, याला डबस त्यालाच डबस, याची साडी वड, त्यालाच हे कर. तेव्हा कंडक्टर म्हणाला, अहो बाई, बाजाराला चालले तुम्ही, एवढी कायला मुलं सोबत आणायची, निम्मी घरी ठेवायची ना, तिनंच आणायची सोबत. ती म्हणते निम्मी घरी ठेवली, निम्मी सोबत. तिच्या दृष्टीने पुत्र लाभ महत्वाचा आहे का महाराज. विठ्ठल भागवतामध्ये आत्मदेव ब्राह्मणाची कथा सांगितली जाते. आत्मदेव ब्राह्मण होते, पुत्र वियोगाने वियोग झाले होते, खूप दुःखी झाले होते. आत्महत्या करण्याकरता निघाले रानामध्ये, वनामध्ये. निघाल्यानंतर साधू महात्मा भेटले. त्या साधू महात्म्यांनी फळ दिलं आणि मंत्र प्रक्षेपित केले आणि सांगितलं, तुमच्या पत्नीला द्या, खाण्याकरता तुम्हाला मूल होईल. घरी आले, पत्नीला दिलं. पत्नीने अंधश्रद्धा मानली आणि गायीला पिकलं ते. पण गायीला मुलगा, गायीला वासरू झालं, त्याला गोरत्न म्हणलं, गोकर्ण. आणि नंतर यांनी काय केलं, मग आत्मदेव ब्राह्मणांनी शेजारचा मुलगा आणला. त्याचं नाव काय, धुंदुलीचा धुंदुकाय. पुढं मग परत काही दिवसांनी तो मुलगा मोठा होऊ लागला. नंतर दृष्ट प्रवृत्तीला जाऊ लागला, त्याला संकट वाईट लागली. आई वडिलांना घराच्या बाहेर त्यांनी काढली, आई वडिलांना त्रास देऊ लागला. तेव्हा परत आत्मदेव ब्राह्मण काय करायला लागले, आत्महत्या करण्याकरता निघाले.
मला सांगायचं आहे काय की पुत्रलाभ काहींच्या दृष्टीने महत्वाचं नाही आणि काहींच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुरेकर बाबा पाठामध्ये एक कथा सांगत असतात. नवीन जोडप्याचं लग्न झालं आणि जोडप्याचं लग्न झाल्यानंतर एक दिवस जेवणाला बसलं. जेवण चालू होतं तेव्हा हा म्हणाला आपल्याला जर मुलगा झाला तर त्याला डॉक्टर बनवायचं, आणि ती म्हणे आपल्याला जर मुलगा झाला तर इंजिनियर बनवायचं त्याला. जेवता 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 हा म्हणायचा डॉक्टर बनवायचं, ती म्हणजे इंजिनियर बनवायचं. हा म्हणे डॉक्टरच बनवायचं, ती म्हणजे इंजिनियरच बनवायचं. दोघांची जेवता जेवता भांडणं लागली. ती भांडणं घरात नाही मिटली, दारात आली, गल्लीत आली, गल्लीत नाही मिटली. हा म्हणे डॉक्टरच बनवायचं, ती म्हणजे इंजिनियरच बनवायचं. शेवटी ती पोलीस स्टेशन मध्ये गेली, तिथे पण नाही मिटली, कोर्टात गेली. कोर्टात गेल्यानंतर तिथे जज होता. हा म्हणे डॉक्टर बनवायचं, ती म्हणजे इंजिनियर बनवायचं. म्हणे मग जज म्हणे इथं ज्या मुलाला तुम्हाला डॉक्टर बनवायचंय आणि ज्या मुलाला तुम्हाला इंजिनियर बनवायचंय तो मुलगा आमच्या समोर उभा करा. ते म्हणजे झालंच नाही तो कुठून उभा करू. विठाल विठाल राजा दशरथ यज्ञ केला होता, पुत्र कामेष्टी यज्ञ. शेवटला एक तरी होता का, पुत्रैन समे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, असं त्या राजा दशरथाचं वर्णन आहे. म्हणजे पुत्र लाभ संत महात्मे त्या ठिकाणी किंमत देत नाही. तुकोबारा संत पुत्र पत्नी सदोहर माये बापा गोताचा पसर नेते काष्टी लोटतापर आदरे दूर होते खैलाडी. नंतर धनलाभ. धनलाभ कोणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे? आपल्या दृष्टीने धनलाभ महत्वाचा आहे. गरीब काय करतो? धन मिळवण्याकरता रात्रंदिवस कष्ट करतो. श्रीमंताच्या दृष्टीने, नेत्याच्या दृष्टीने, पुढाऱ्याच्या दृष्टीने धनलाभ महत्वाचा आहे का? अहो त्यांच्या पाठी ईडी लागली, ईड करून सोडले त्यांना. त्या नेत्यांच्या दृष्टीने धनलाभ महत्वाचा नाही. धन मिळवण्याकरता त्या ठिकाणी किती संपत्ती होती ती राजा रावणाची. टाटा बिर्ला अंबानी कोणाची घरं सोन्याची आहे का? आता किती घरं होती. धनके माझी घरे किती ते ऐका, सांगाची संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे येते पाषाणाची, 7 लक्ष येते विटबंदी. कोटी घरे येते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी संपत्ती होती राजा रावणाकडे, सोबत काही नेता आलं का? धनलाभ त्या ठिकाणी महत्वाचा नाही. बघा संत महात्मे धनलाभाला काहीच किंमत देत नाही. परमार्थ हेच महाधन त्यांनी सांगितले. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण होवया जतन, हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. परमार्थाला महाधन म्हटले त्या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी देहू गावाला आली. आल्यानंतर तुकोबराय भामचंद्र डोंगरावरती निघाले होते. गळ्यामध्ये विना होता. छत्रपती शिवाजी महाराज येतात. राजा चाले ते वैभव सांगाती. विना खाली ठेवला. खाली ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आले. तुकोबरायांचं दर्शन घेतलं. तुकोबरायांनी आशीर्वाद दिले. नंतर तुकोबराय विचारतात, राजे कसं चाललंय आपल्या राजाचा कारभार? तेव्हा महाराज उत्तर देतात, सगळं काय व्यवस्थित चाललंय. मुघलांचा अमोल आता संपत आणलेला आहे. आता सगळी प्रजा आनंदाने आणि सुखींना आंदू लागलेली आहे. त्यावेळेस 10-15 मिनिटं चर्चा होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तुकोबरायांची. त्यानंतर शिवाजी महाराज म्हणतात, आता आम्ही रजा घेतो, आम्हाला जाण्याकरता परवानगी द्या. तेव्हा तुकोबराय म्हणतात, तुम्ही जेवण करून जायचं. तेव्हा राजे म्हणतात, आम्ही एकटे नाही, आमच्यासोबत 400 मावळे आहेत. तेव्हा तुकोबराय म्हणजे काही काळजी करू नका. तुकोबरायांच्या घरामध्ये काहीच नाही, खाण्याकरता काही नाही, अन्नधान्य नाही. सगळं गावाला वाटून टाकलं. कोपदा पाटील गावीचे लोक आता माझा बीक कोण गाले, आम्ही सदैव तुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर रागे. ही त्यांची अवस्था आहे. एक स्त्री अन्न करता मेली, ही अवस्था आहे तुकोबरायांची. जेवण बनवलं, 20 मिनिटात जेवण झालं. महाराजांना आवाज दिला, महाराजांनी जेवण केलं. सर्व मावळ्यांनी जेवण केलं.
जेवण करून झाल्यानंतर परत बाहेर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तुकोबर आहे, तुमच्या घरात तर काहीच नव्हतं, धान्य नव्हतं, भाजीपाला नव्हता, तरी तुम्ही हे बनवलं कसं? तेव्हा तुकोबर आहे म्हणतात, ते तुम्ही आम्हाला विचारू नये, आम्ही तुम्हाला सांगू नये. आमच्याकडे अष्टमहासिद्धी आहेत आणि त्या अष्टमहासिद्धीच्या द्वारे आम्ही हे जेवण बनवलं. म्हणून संतांच्या दृष्टीने धन लाभ महत्वाचा नाही. अजून एक उदाहरण सांगायचं झालं, नामदेव महाराजांची पत्नी राजाई. नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. तीर्थयात्रा करत असताना आता राजाई घरीच, कुटुंब होतं, परिवार होता, सगळं त्या ठिकाणी अन्नधान्य नव्हतं, घरामध्ये पैसे नव्हते, काय करावा म्हणून मैत्रिणीकडे गेले, रुक्मिणीकडे. आणि गेल्यानंतर रुक्मिणीला सांगितलं, घरामध्ये काही नाही, मुलांना खाण्याकरता काही नाही, 6-7 दिवस झाले उपाशी आहेत, आता कसं करू? तेव्हा रुक्मिणी माता म्हणते, आमच्याकडे परीस आहे, तू परीस घेऊन तू सोन्याला लाव आणि सोनं करून परत मला परीस दे. आता नामदेव राय त्या ठिकाणी ती घरी आली, सोन्याला लावलं, बरंच काही सोनं केल्यानंतर ते मोडून टाकलं आणि त्याच्यापासून सर्व काही राजशाहीची कपडे घातली, परत पुरणपोळीचा स्वयंपाक केला, घरामध्ये फ्रीज, परत पलंग वगैरे सगळं काही सामान आणलं आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी ती स्वयंपाक करू लागली राजा. आणि तिकडून नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, राजाई हे कुठून आणलं तू सगळं? तेव्हा सांगितलं, माझी मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीकडे गेले होते, तिने मला परीस दिला. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, परीस कसा असतो दाखव. तेव्हा हातात दिला. हातात घेतल्यानंतर नामदेव महाराज पळतच सुटले, चंद्रभागेच्या तीरी गेले आणि गेल्यानंतर चंद्रभागेच्या तीरावर त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये तो परीस टाकला. आणि टाकल्यानंतर परीसा भागवत आणि त्यांची पत्नी परीस मागण्याकरता आल्यानंतर रुक्मिणी येते, राजाई म्हणू लागली की आमच्या पत्नी नामदेव महाराजांनी काय केला, तुमचा परीस ते चंद्रभागेमध्ये टाकून दिला. असं म्हटल्यानंतर ते भांडणच करू लागले. पण नामदेव महाराजांना म्हणले, चला तुम्हाला परीस पाहिजे ना, परीसच देतो म्हणे. आले चंद्रभागेच्या काठी आल्यानंतर या ठिकाणी वाळू काढली, दगड काढले चंद्रभागेमध्ये आणि म्हणाले, घ्या याच्यातला एक दगड. तेव्हा ते परीसा भागवत म्हणतात, हे दगड आहेत, हे काय परीस आहे का? नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही एक तर लोखंडाला लावून बघा त्याचं सोनं होतंय का नाही. तेव्हा ते लोखंडाला लावतात, त्याचं सोनं होतं. तेव्हा ते सगळेच घ्यायला लागतात, मग त्यांच्या मेवण्यांना, त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना होतील म्हणून. पण काय करतात ते नामदेव महाराज, तुमचा एकच आहे ना म्हणतात, एकच घेऊन जा, बाकीचे चंद्रभागेमध्ये सोडून देतात. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या दृष्टीने त्या ठिकाणी धन लाभ महत्वाचा नाही. तिसरा लाभ सांगितलाय, सत्ता लाभ. सत्ता लाभाकरता किती प्रयत्न करतात लोक, एका रात्रीत सत्ता बदलून टाकतात, एका रात्रीत तिघा जणांचा सारखा. सत्ता लाभाकरता किती प्रयत्न करतात. सत्ता लाभ संतांच्या दृष्टीने महत्वाचा नाही. राजा सिकंदर होता, संपूर्ण जग जिंकलं होतं, संपूर्ण जगावर आधिपत्य गाजवलं होतं, संपूर्ण जग त्याने हातामध्ये मिळवलं होतं. तेव्हा आईने सांगितलं, अरे तू संपूर्ण जगाला जिंकले, पण या काळाला जिंकून दाखव. पण काळाला काही त्याला जिंकता आलं नाही असं म्हटलं जातं. याद करे सिकंदर के घोसले तो आले ते, जब गया था दुनिया से तब दोनों हात खाली ते. सोबत काही नेता आलं नाही त्या राजा सिकंदरला. असा सत्ता लाभ. मग काही लोक या सत्ता मिळवण्याकरता प्रयत्न करतात, तर काही परत सत्ता मिळवण्याकरता प्रयत्न करतात. पर सत्ता म्हणजे काय, स्वर्ग लोक प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतात. काय करतात, यजन याजन अध्ययन अध्यापन म्हणून कर्म की जय. नाना बरं सांगतात, म्हणून कर्म की जय, सांसारिक भोगी भोगीजे. विठ्ठल विठ्ठल स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. यजन याजन अध्यापन असे अनेक प्रकारचे कर्म करतात आणि कर्म केल्यानंतर ते स्वर्गाला जातात. मग स्वर्गाला गेल्यानंतर तिथं काय ज्ञानोबाराय वर्णन करतात, तिथे अमरत्व याची सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, तिथे महासिद्धीचे भंडारे, अमृताचे कोटारे, जे गावी थिल्लरे कामधेनूचे. अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी अप्सरा आहेत. अमरत्व याची सिंहासन, कामधेनू आहे, जे नाही ते आहे तिथं. परत मृत्यू पण नाही, अमरत्व आहे. असं बरेच वर्ण स्वर्गाचं त्या 9व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे.
पण स्वर्गाला गेल्यानंतर कुठपर्यंत स्वर्गामध्ये जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. एकदा की पुण्य संपलं का खाली यावं लागतं. तुका म्हणे जाती पुण्यशयो अधोगती, मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, तेही येती माघारे मृत्यू लोका. विठ्ठल विठ्ठल. संत आहे आत्मलाभ. या आत्मलाभाकरता प्रयत्न करणार किती हो, फार कमी आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मनुष्य नाम सहस्रेषु कच्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कच्छीनाम यती तत्वता. मग मेरूपासुने थोरे देह दुःखाचुने डोंगरे, दाटी जे बा बरे बरे चित्त न दटे, किंवा त्याच्या खाली उभी असतेच्या महापुरी रिगताटी कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तरी विपयांनी गे. कोटी जण निवड्या टाकल्या त्या बहुसंधीमध्ये, त्यानं बऱ्या सांगतात. पण एखादाच तीराला जातो महाराज. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणे, किंवा विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. इथं तुको बरे 2-3 दृष्टांत येतात. तुको बरे सांगतात, आंब्याला मोहर लागतो. मोहराला सगळ्याच मोहराला कायरा लागतात का? मोहरा ऐसे फळे नाही आली काही गळती, किंवा ते पिकायला कायरा टाकल्यानंतर सर्वच काय पिकतात का? पक्व दशे येते थोडी आडी येण्याची भेजिते. या आत्मलाभाकरता प्रयत्न करणारे खूप कमी. एका राजाचा वाढदिवस होता, म्हणून राजाने काय ठरवलं की आपल्याला आज चांगलं कर्म करायचं. म्हणून पुण्याच्या येरवड्या जेलमध्ये गेला आणि जेलरला सांगितलं की आपल्याला आज कैद्यांना काय इच्छा आहे त्यांची ती पूर्ण करायची. गेल्यानंतर काही कैदी जेलरने लाईनीत उभे केले. राजा गेला, राजा विचारू लागला, काय तुमची इच्छा आहे? एक पहिला कैदी आला, तो म्हणे तंबाखू आहे पण चुनच नाही. असे कैद्याची पहिल्याची. दुसरा आला, दुसरा म्हणला नाही मच्छर इथं मच्छर जाऊन द्या म्हणे. तिसरा कैदी आला, तिसरा कैदी आल्यानंतर तो म्हणे इथं दररोज पिठलं भाकर काहीतरी चांगलं पंचपक्वान जेवण द्या. चौथा आला, चौथा असंच काहीतरी दंडपूजे त्यांनी उत्तर दिली. पाचवा आला, पाचवा म्हणे माझी कायमची सुटका करा म्हणे या तुरुंगात. मला सांगायचंय काय, कायमची सुटका करा म्हणून परत त्या तुरुंगामध्ये यावं लागणार नाही ना. त्याचप्रमाणे मोक्षाला प्राप्त करून घेण्याकरता, आत्मसुख प्राप्त करून घेण्याकरता विरळ आहेत. काही जणच त्या मोक्षापर्यंत पोहोचतात. विठ्ठल विठ्ठल. असा हा आत्मलाभ कुठे प्राप्त होतो? दहाभंगाच्या प्रथम चरणात. हे तो एक संता
हे तो एक संता ठाजी लाभ पायी उत्तम. इथं हे तो एक प्रत्येक शब्दाचं चिंतन त्या ठिकाणी वेदांच्या दृष्टीने सगळ्यांच्या डोक्यावरून जाईल सांगितलं आणि डोक्याच्या नाही गणपतीवरून जाईल. मी सांगत नाही, पुढे घेतो. लाभ पायी उत्तम, उत्तम लाभ प्राप्त होतो. संतांच्या पायाजवळ उत्तम लाभ प्राप्त होतो. तो खूप बरं सांगतो. विशेषा लाभ विशेषा लाभ. लाभ तो विशेष संत संगे जेथे जावे तिथे कपाळ सरी. लाभ तो विशेष संत संग. संतांच्या ठिकाणी विशेष लाभ प्राप्त होतो. कोणता लाभ प्राप्त होतो? संत दर्शनी लाभ. संत संत पायी माठा ठेविता सद्भावे तीन भेटे देव आपोआप. हा पण लाभ आहे. संतांच्या पायाजवळ कसा लाभ प्राप्त होतो? लाभ शब्द वितकार भला लाभ महालाभ प्राप्त होतो. उत्तम लाभ. उत्तम मध्ये परत तीन प्रकार पडतात. ते कनिष्ठ लाभ, मध्यम लाभ आणि उत्तम लाभ. कनिष्ठ लाभ कोणता? धनलाभ आणि पुत्र लाभ. आपण मगाशी सांगितलं तो कनिष्ठ लाभ. तर मध्यम लाभ कोणता? सत्ता लाभ, परलौकिक सत्तेकरता प्रयत्न करतो तो मध्यम लाभ झाला. आणि उत्तम लाभ कोणता? आत्मलाभ. आत्मलाभ असा हरके मिठचं काहीच न देखे म्हणून भोग विषय के हरिके जना. हा उत्तम लाभ झाला. विठ्ठल एका मित्राला 500 रुपयाची अपेक्षा होती. मित्राकडे गेला आणि सांगितलं मला 500 रुपयाची गरज आहे. किंवा मित्राने सांगितलं माझ्याकडे 500 रुपये नाही पण 200 रुपये देतो. हा कसा लाभ झाला? कनिष्ठ लाभ. एका मित्राला 1000 रुपयाची गरज होती. मित्राकडे गेला आणि म्हणाला मला 1000 रुपयाची गरज आहे. त्याने 1000 रुपये काढून दिले. हा कोणता लाभ? मध्यम लाभ. आणि एका मित्राची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. 50,000 रुपये त्याचं बिल झाला होता. मित्राकडे गेला. मित्राकडे गेल्यानंतर मित्राला सांगितलं की माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. माझ्याकडे 1 रुपया भरण्याकरता नाही. 50,000 रुपये बिल झाले. किंवा मित्राने सांगितले हे घे लाख रुपये आणि आईचं बिल भर आणि परत मरेपर्यंत मी जिवंत असेपर्यंत लाख रुपये करू नको. हा उत्तम लाभ.
काय होते, संतांची संगत आपल्याला प्राप्त होते. पहिला लाभ म्हणजे बघा, नारद संत संगतीचं महत्व जाणून घेण्याकरता विष्णू लोकात जातात. विष्णू लोकात गेल्यानंतर विष्णू देवाला म्हणतात, मला संत संगतीचं महत्व सांगा. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी विष्णुदेव म्हणतात, तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि तिथे एक किडा आहे, त्या किड्याला तुम्ही संत संगतीचं महत्व विचारा. मृत्यू लोकामध्ये येतात, त्या किड्याला संत संगतीचं महत्व प्रश्न विचारतात. त्यावेळेस किडा अंग टाकून देतो, मृत्यू त्याचा होतो. परत नारद विष्णू लोकांकडे जातात, विष्णू देवाकडे जातात. गेल्यानंतर विष्णू देवाला सांगतात की त्या किड्याने अंग टाकून दिलं. तर विष्णुदेव सांगतात, परत तू मृत्यू लोकामध्ये जा. मृत्यू लोकामध्ये जाळीवर सरडा आहे, सरड्याची धाव उन्हापर्यंत. त्या सरड्याला भेटल्यानंतर त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये येतात, विचारतात संत संगतीचं महत्व काय. तो सरडा सुद्धा अंग टाकून देतो, मृत्यू त्याचा होतो. परत विष्णू लोकांमध्ये जातात, विष्णू देवाला सांगतात, त्या सरड्यांचा मृत्यू झाला संत संगतीचं महत्व विचारल्यानंतर. नंतर सांगतात की तुम्ही काय करा, या मृत्यू लोकांमध्ये एक गाई आहे, त्या गाईला वासरू होणार, त्या वासराला संत संगतीचं महत्व विचारा. आणि त्या वासराला संत संगतीचं महत्व विचारायला येतात नारद. आल्यानंतर त्याला संत संगतीचं महत्व विचारल्यानंतर त्याचा सुद्धा मृत्यू होतो. नंतर परत विष्णू लोकांमध्ये जातात. विष्णू लोकांमध्ये गेल्यानंतर विष्णुदेव म्हणतात, तुम्ही एक शेवटचं काम करा. एका राजाला मुलगा होणार आहे, त्या मुलाला तुम्ही संत संगतीचं महत्व विचारा. तेव्हा नारद म्हणतो, हे काम मी नाही करायचं, कारण राजाचं मूल मिळालं तर राजा जिवंत ठेवून का म्हणे मला, अवघड आहे म्हणे. आता आल्यानंतर राजाने स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर राजाला म्हणाला, कुठे आहे तुमचं मूल आता झालेलं. किंवा पाळण्याजवळ गेला आणि गेल्यानंतर संत संगतीचं महत्व विचारलं. ते मूल मनुष्यवाणीने सांगू लागलं, म्हणे ज्यावेळेस किडा होता, ज्यावेळेस मी किडा होतो तेव्हा तुमची संगत प्राप्त झाली, तेव्हा मी काय झालो, सरडा झालो. नंतर सरडा होतो, परत तुमची संगत प्राप्त झाल्यामुळे मी काय झालो, वासरू झालो. आणि परत वासराच्या जन्मामध्ये तुमची संगत प्राप्त झाल्यामुळे मी काय झालं, मनुष्य रूपाला आलो. विठ्ठल संत संगतीचं काय महिमा आहे महाराज. संत संगतीचे 4 प्रकार मी नेहमी सांगत असतो. दुसंगती, विसंगती, सत्संगती, कुसंगती. दुसंग सर्व ही त्याग देतात. दुसंगाचं जीवनामध्ये दर्शन नको महाराज. एक भिक्षुक होता, पांतस्थ होता. उन्हाळ्याचे दिवस होते, आता कसा कडक उन्हाळा तापलाय. ग्रीष्माचे दिवस होते, अंगाची लाही लाही करत होता. तेव्हा तो रानामध्ये शिकार करण्याकरता निघाला. आणि निघाल्यानंतर एका वृक्षाच्या बुंदेला विश्रांती घ्यावा म्हणून थांबला. आता त्या झाडावर राजहंस नावाचा पक्षी वास्तव्य करतो. राजहंसाने विचार केला, आपलं जीवन परोपकारी जीवन असलं पाहिजे. खाली झोपलेला पांतस्थ आहे, त्याच्या तोंडावर ऊन पडलेला आहे, आपण पंख पसरले पाहिजे. म्हणून पंख पसरले. आणि पसरल्यानंतर थोड्याच वेळा कावळा आला. कावळा कधी शांत बसतो का? कावळ्याने देहधर्म केला. या पांतस्थच्या कपाळावर काहीतरी ओलं जाणवलं, म्हणून त्यांनी पुसलं बघितलं तर विष्ठा. राग आला, तळपायच्या आग मस्तकाला गेली, धनुष्यबाण काढला आणि वर लावला. कावळा सावध होता, तो बाण राजहंसाला लावला. राजहंस खाली कोसळला. मी तुम्हाला विचारतो, राजहंसाने असा कोणता जीवनामध्ये गुन्हा केला की त्याला मरण पत्करावं लागलं? त्याचं कारण आहे दुसंग, संत संगत, विसंगती झाली जीवनामध्ये केली. दुसंग सर्व ही त्याचे. अजून एक उदाहरण सांगितलं जातं, पूर्वले उल्हास बाबांच्या मुखातून ऐकलं होतं. एक मुलगा होता, मावशीच्या गावाला जायला निघाला. बराच दिवस झाला मावशीच्या गावाला गेला नव्हता. निघाला, अत्तरचं दुकान होतं, त्या अत्तरच्या दुकानामध्ये शिकला. अत्तरचा मालक त्या ठिकाणी अत्तर भरत होता. हा विचारायचा, ती कितीला आहे, ती कितीला, ती कितीला. याला घ्यायची तर नव्हती, फक्त विचारत होता. तेव्हा अत्तर भरता भरता त्याची मालकाची बॉटल सांडली खाली, त्याच्या अंगावर सांडली. याला त्या मालकाला राग आला, याला घ्यायची तर नाही, पण किती वेळ झालाय तो विचारतोय. राग आल्यानंतर 2 कानाखाली टाकल्या आणि बाहेर हाकलला. हाकल्यानंतर त्या ठिकाणी याच्या अंगाचा सुगंध सुटू लागला महाराज. तो पुढे आला, मावशीच्या गावामध्ये आला.
बाळ्या खूप दिवसानंतर आल्यानंतर मावशीने काय केलं, अंगावरून हात फिरवला. मावशीचा व्यवसाय होता कोळशाचा, हात काळे होते. बाळ्याचं अंग काय झालं, काल काय झालं, काय झालं. क्षणभर वाईटाचा समागम घडला, काय झालं, अंगाचा सुगंध सुटला. क्षणभर चांगल्याचा समागम घडला की तोंड काळ झालं. एक कशाचा परिणाम असेल तर दुसंग सर्वही त्यांचे तावेस. विठ्ठल विठ्ठल. दुसरं सांगितलं तर विसंगती. विसंगती आपल्याला पुराणामध्ये पण पाहायला मिळते. बंधूची विसंगती पाहायला मिळते. म्हणजे कौरव आणि पांडव बंधूची विसंगती. नंतर माता पितांची आपल्याला विसंगती पाहायला मिळते. माता पितांची विसंगती सांगायचं झालं की कैकई आणि भरतजी माता पुत्राची विसंगती. नंतर पिता पुत्राची विसंगती सांगायचं झालं भक्त प्रल्हाद आणि नारद ते हिरण्यकशिपू यांची विसंगती पाहायला मिळते. तुकोबर आहे, एका पती आणि पत्नीची विसंगती सांगतात. कर्नाटकातली स्त्री आहे, मुलगी आहे आणि महाराष्ट्रातला मुलगा आहे. कसं जमलं ते विचारू नका. आजकाल फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे, कुठून कसं काय जमन ते सांगता येत नाही. जमल्यानंतर ती नांदायला आली. दिवाळीचे दिवस जवळ आले म्हणून यांनी पुण्यावरून KK एक्सप्रेस रेल्वेचं तिकीट बुक केलं आणि प्रवास करण्याकरता निघाले. दोघं जण सोबत बसले होते. महाराष्ट्राचा प्रांत निघून गेला. कर्नाटकाची बाउंड्री चालू झाली. कर्नाटकाची बाउंड्री चालू झाल्यानंतर हा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर बाहेर पाहू लागला. जंक्शन स्टेशन होतं, आजूबाजूला दुकानं होती. खूप मोठं जंक्शन स्टेशन होतं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथून रेल्वे जात होत्या. हा विचारायचा या स्टेशनचं नाव काय. तिला मराठी कळत नव्हती. तुम्ही म्हणाल मग हे जुळलं कसं. ते आम्ही नाही जुळवलं, ते तुकोबर आहे जुळलं. प्रमाण देऊन जाईल मी पुढं. झालं ती म्हणजे महाराष्ट्राचं स्टेशन आल्यानंतर विचारलं या स्टेशनचं नाव काय. विठ्ठल 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 शेवटचं स्टेशन आलं आणि विचारल्यानंतर शेवटचं स्टेशन विचारलं या स्टेशनचं नाव काय. याक बडे तरी असं म्हणू लागलं. हा येनेंद्र. पहिल्या स्टेशनचं नाव काय, तो शब्द मला आठवत नव्हता. विठ्ठल विठ्ठल. आदिश महाराज पण दृष्टांत सांगत असत. मला वाटतं ते मला मदत करतील. विठ्ठल विठ्ठल. या स्टेशनचं नाव काय म्हणजे येनेंद्र. येनेंद्र म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याचा अर्थ. पुढलं स्टेशन आलं. पुढल्या स्टेशन आल्यानंतर याने विचारलं मोठं जंक्शन स्टेशन आहे, खूप गर्दी दिसते, या स्टेशनचं नाव काय. परत ती म्हणे येनेंद्री. त्याला वाटतं आपल्याकडे जसं अवसरी बुद्रुक, चांडवली बुद्रुक अशी गाव आहेत. त्याला पण वाटलं इकडं वाड्या असतील एका गावाच्या बाहेर. गेला पुढलं परत स्टेशन आलं. प्रवास चालू झाला. स्टेशन आल्यानंतर खूप मोठं जंक्शन स्टेशन होतं. बाहेर दुकानं होती. विचारलं या स्टेशनचं नाव काय. तेव्हा त्यांनी परत सांगितलं येनेंद्री. परत प्रवास चालू झाला. प्रवास चालू झाल्यानंतर परत पुढलं स्टेशन आलं. पुढल्या स्टेशन आल्यानंतर त्यांनी बाह्य मागं आलं. रागच आला. आता येनेंद्री सांगितलं की बसली. आता विचारलं या स्टेशनचं नाव काय म्हणजे याक बडे तरी. येनेंद्री म्हणली परत. ती परत म्हणली येनेंद्री. त्याला राग आला. एक कानाखाली तिने टाकलं. ती म्हणजे एक बडतरी तुम्ही का रागवता. एक बडतरी म्हणजे काय, तुम्ही का रागवता. तेव्हा तो म्हणतो एक खाण्याच्या अगोदर सांगितलं असतं या स्टेशनचं नाव एक बडतरी आहे. ही एक खालीच नसते. मला सांगा एकाचे उत्तर Thank you.
यांचं लग्न झालं होतं, यांना ही विसंगती आयुष्यभर भोगावी लागणार आहे. विसंगती आपल्या जीवनामध्ये नको. नंतर तिसरं सांगितले प्रसंगती. इथं हिराचं उदाहरण देत आहे. हिराचं उदाहरण, हिरा आहे आणि तो त्या ठिकाणी ऐरणीवर ठेवला आणि घनाचे गाव घातले तरी तो त्या ठिकाणी फुटत नाही. हिरा ठेविता हिरणी वाचे मारीचा जोगणी तोची मोल भावे करा असाही हिरा त्या ठिकाणी फुटतो ना. कधी देखनाच्या संग हिरा संगतीमध्ये तू हिरा आल्यानंतर त्या हिराचं काय होतं, पाणी होतं. सुसंगतीचं गुरुवारी अजून एक उदाहरण सांगत असतात. एक जगप्रसिद्ध चित्रकार होता आणि त्यांना एका सुंदर व्यक्तीचं चित्र काढायचं होतं. म्हणून सुंदर व्यक्ती कुठं असतात, आनंदी व्यक्ती कुठं असतात, तर जंगलामध्ये गुराखी म्हणून त्यांनी गेला आणि त्या गुराखीचं चित्र काढलं. एवढा खप झाला, एवढा खप झाला, ₹1,00,000 त्याला मिळाले. मिळाल्यानंतर 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी ₹1,00,000 खरंच पूर्वीचा काळ होता तो. नंतर 10 वर्षानंतर त्यांनी विचार केला आपल्याला आता दुःखी व्यक्तीचं चित्र काढायचं. दुःखी व्यक्ती कुठं असतात, मग तुरुंगामध्ये, हॉस्पिटलमध्ये. तुरुंगामध्ये गेल्यानंतर एक दुःखी व्यक्ती त्याला दिसला की खरंच त्याच्या जीवनामध्ये दुःख होतं. त्याला वाटत होते या तुरुंगातून आपण बाहेर पडावं. त्याच्या जवळ गेला, त्याला तोंड धुण्याकरता पाणी दिलं आणि दिल्यानंतर त्याचं चित्र काढायला लागल्यानंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती रडायला लागला. हा चित्रकार म्हणे तुम्हाला दुःख होत असेल तर मी त्या ठिकाणी चित्र काढत नाही. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो 10 वर्षापूर्वी तुम्ही आनंदी व्यक्तीचं जे चित्र काढलं होतं ना, तो व्यक्ती मीच होतो. पण चित्रकार विचारतो की एवढी अधोगती तुझी कशामुळे झाली. तेव्हा तो सांगतो संगतीचा परिणाम म्हणतो. गुरे राखत असताना अनेक गुराखी त्या ठिकाणी येत होते. त्यांनी मला दारू पिण्याकरता प्रवृत्त केलं म्हणे. केल्यानंतर एके दिवशी आम्ही पैशाच्या नादामध्ये एका शेठजींना संपवलं. सगळे निर्दोष निघाले, मी एकटा मात्र अडकलो. जन्मठेपेची शिक्षा झाली. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. ही विसंगती, ही कुसंगती त्याला जन्मभर भोगावे लागेल. विठ्ठल संत संगती चौथा प्रकार. जीवाची संगती करू नये, जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने देवाची अथवा देव म्हणजे संतांची संगती करा. बघा, संतांच्या संगतीमध्ये जीवाचा सुद्धा उद्धार होता. कोणाचा उद्धार झाला संतांच्या संगतीमध्ये जीवाचा? तर सच्चिदानंद बाबा मेले माणूस जिथं तविले. नंतर जडाचा सुद्धा उद्धार होता. जडाचा म्हणजे ज्ञानोबरायांनी काय केले, मस्जिद बोलावलं, जडाचा उद्धार झाला. भिंत चालवली ती जड भिंती. नंतर जडाचा उद्धार होतो. संतांच्या संगतीमध्ये संत सुद्धा संतांच्या संगतीमध्ये संगतीच्या अपेक्षा करतात. नामदेव महाराज आणि ज्ञानोबराय संत संगतीची त्या ठिकाणी काय करतात, अपेक्षा करता. विठ्ठल अशा संतांची संगत त्या ठिकाणी, संतांची भेट, संतांची संगत सोपी महाराज, संतांची भेट खूप अवघड आहे. बहु अवघड असे संत तरी जगजेटी करुणा केली किंवा दुर्लभम त्रेमेव येतत् देवानुग्रह येतकम मनुष्यत्व महापुरुष संश्रया. बरं महाराज, संतांची संगत, संतांची भेट त्या ठिकाणी दुर्लभ आहे. मग आम्हाला संत भेटणारच नाही का? तर त्यांचं काय करा, दास्यत्व करा, अभंग दुसऱ्या मन भीता त्यांचे दास
त्यांचे दास पुढे आस ना. आपण संतांत दास म्हणलं पाहिजे, दास म्हणून घेतलं पाहिजे. पुढे कोणती आशा आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. दासाची व्याख्या शिंदेवादींनी अशी सांगितली होती, दास्य कर्म अर्पण तसे कैंकई मृत्यू सर्वता काया वाच्या मनाने जो भगवंताला शरण जातो त्याला दास म्हणा. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं. त्यामध्ये अनेक वानर सहभागी झाले होते, अनेक राक्षस रावणाकडून सहभागी झाले होते. गंधमादन नावाचा राक्षस वानर होता. अंगाचा सुगंध सुटत होता, चपळ होता. खूप चपळ असताना त्या ठिकाणी रावणाच्या भाऊ कुंभकर्ण त्याच्या हातामध्ये आला. आल्यानंतर एवढा लहान दिसत होता. तेव्हा कुंभकर्ण मध्ये तू खूप चपळ आहे, खूप साधा आहे, खूप बारीक आहे, तू आमच्या पक्षात आहे. तेव्हा तो गोड उत्तर देतो. तो म्हणतो, तुमच्या पक्षात येऊन जगण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या पक्षात मरण चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. याला दास येतो माणसं. बघा, लोक म्हणतात मी सदाभाऊचा मामा आहे, पण तिचा पप्पा आहे. पण ज्ञानोबरायांचा आणि तुकोबरायांचं म्हणायला तयार नाही. आपण ज्ञानोबरायांचं आणि तुकोबरायांचं म्हटलं पाहिजे. ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं म्हटलं सगळी सांभाळण्याची जबाबदारी त्यांची येते. त्यांचं अस्तित्व आपण केलं पाहिजे. दास्यत्वाबद्दल त्या ठिकाणी सांगितलं होतं, जीव हा देव हा साध व्यस्त्रे पशु पक्षी नामतात. प्रत्येकाला मालक व्हावं असं वाटतं या मृत्यू लोकांमध्ये. करावं लागते मात्र दास्यत्व. प्रत्येकाला वाटते की मी मालक असावा. प्रभुंती चंती सर्व हा दास्यंत निकट जनाः जीव हा देव हा साध व्यस्त्रे पशु पक्षी नामतात. मग आज मी तुम्हाला पशुचं पहिलं उदाहरण सांगणार आहे. आज मी तुम्हाला मोराचं उदाहरण नाही सांगणार. आज मी तुम्हाला राजहंसाचं उदाहरण नाही सांगणार. आज मी तुम्हाला कोंबड्याचं उदाहरण सांगणार. बघा, कोंबड्याचं खुरड उघडल्यानंतर सगळ्या कोंबड्या बाहेर पडतात आणि त्याच्या तुरा काढून चालणार कोण असतो? कोंबडा. स्वतः मालक समजतो आख्या कळपाचा, पण करावं लागतं मात्र दास्य. अख्ख्या तांडाच्या तांडा उकोड्यावर येतो. जरा बारीक निरीक्षण करा. आल्यानंतर त्या ठिकाणी कोंबडा उकरण्याचं काम करतो, बाकीची पिल्लावर खाण्याचं काम करतात. त्या ठिकाणी कोंबडा स्वतःला मालक समजतो, पण करावे लागते त्या ठिकाणी चाकरी. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. पुढे चौघडी मागणी, पुढे चौघडी, पुढे चौघडी. कोंबड्याची परी पुढे सर्व करेल लाभणे. त्या ठिकाणी कोंबडा स्वतःला मालक समजतो. करावं लागतं मात्र दास्यत्व. तर जीवाला सुद्धा तिघा जणांचं दास्यत्व करावं लागतं. जीव पण स्वतःला मालक समजते. कसं समजतोय? काही महिलांची 80-90 ओलांडली तरी आपल्या कमरेच्या चाव्या काही सुनबाईच्या हातात देते नाही.
किंवा काही काही गाड्यांची 80-90 ओलांडली तरी आपल्या नावावरली जमीन काही मुलाच्या नावावर करून देत नाही. आणि मालक असल्यामुळं घरातील सर्व काही काम त्या ठिकाणी करावं लागतं. जीव स्वतःला मालक समजतो. पित्र ते पित्यापाशी सेवक घेती सेवका ऐसी सुनांच्या दासी सासा झाल्या अंधन्या. त्या ठिकाणी तुकोबारे सांगतात अशा जीवाला सुद्धा त्या ठिकाणी दास्यत्व करावं लागतं. सदाभाऊ होता आणि रामभाऊ होता. साडी आणण्याकरता निघाली. टीव्ही जाहिरात आली होती पैठणी साडीची. निघाली दुकानामध्ये आणि दुकानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दुकानदारला 5,000 रुपये दिले. 5,000ची साडी आणली. तेव्हा रामभाऊ होता तो पळतच चालला. सदाभाऊ म्हणतो अरे आपण पैसे देऊन घेतले काय चोरून घेतले का पळतो असा. तो म्हणे बायकोने ना टीव्हीवर दुसरी जाहिरात पाहिली ना साडीची तीच आणावी लागेल म्हणून मी पळत चालले म्हणतो. याला म्हणायचं काय बायकोचा दास जीवदास बायकोचा जीवदास निचांचे साखर सुकलिया खाती मार आणि जीवदास संसाराचा कार्यदास होसे संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. देव सुद्धा दास्यत्व करतो महाराज. देव कोणाचं दास्यत्व करतो? संतांच वैष्णवांचा दास झाला नारायण काय त्या मिळवणं असं सुखे. उंच नीच अभंग सगळे पाहून घ्या कसं दास्यत्व करतो संतांच्या संगतीमध्ये येतो. त्याचा पांडू त्याचा पांडुरंग दास. नंतर देव सुद्धा दास्यत्व करतो संतांचं. नाही संत सुद्धा दास्यत्व करतात देवाचं. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी निवास किंवा दास झालो हरिदासांचा बुद्धी काय प्रेमीवाचा तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदुंग कळोळ म्हणून मनविता त्यांचे दास. पुढे आस वरिना पुढे कोणती अशा जीवनामध्ये संत महात्म्यांचे दास झाल्यानंतर शिल्लक नाही. असा शब्द असा आहे. हा म्हणजे आला तोंड वाचलं की शाला बंद होतो. किती मिळालं तरी त्यांना मिळावंसं वाटतं. सर्व सुखाची आशेमध्ये जन्म जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया विषयला जीव मानला तरी त्यांची आशा संपत नाही. एकाला मेरू पर्वता एवढं सोनं दिलं. मेरू पर्वत एवढं सोनं तरी म्हणतो लोकांच्या घरचं द्यायचं राहिलं नाही. एवढे आशा महाराज आशाबद्ध तो जगाचा दास. आशा ते दुःख आणि नैराश्य परमम सुखम आशा परमम दुःखम नैराश्य परमम सुखम असं सुद्धा शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी मनविता त्यांचे दास पुढे आस वरेना कोणती प्रकारची आशा शिल्लक राहत नाही. संत महात्मे कृपा करता आपण कृपादान केले संती कृपादान केले संती
कृपादान केले संते कल्पांती हे सर्व संत महात्मे काय करतात कृपा करतात. मग परत कृपेचे ते 3 प्रकार पाडता येतील. हस्तकृपा, नेत्रकृपा आणि शब्दकृपा. हस्तकृपा कोणावर केली? भिंतीवर केली. मला सांगा, हस्तकृपा भिंतीवर पण केली आणि रेड्यावर पण केली. त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर अनेक रेड्या असून त्या रेड्यांचं आपण दर्शन घेतो का? नाही. ज्ञानोबरायांनी जो रेडा बोलवतो तो रेडा फक्त आळे पाडत त्या रेड्याचं आपण त्या ठिकाणी काय करतो? दर्शन घेतो. रेड्यामध्ये वेद बोलविला गर्भध्वजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. जगाच्या पाठीवर अनेक भिंती असणं, आपली घराची भिंत असेल त्या घराच्या भिंतीचं आपण दर्शन घेत नाही. पण ज्ञानोबरायांनी जी भिंत चालवली ती भिंत फक्त आनंदीमध्ये वडकव सोबत त्या भिंतीचं आपण काय घेतो? दर्शन घेतो. चालविली जड भिंती हरली सांगयाची भिंती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. नंतर शब्दकृपा. शब्दकृपा कोणावर केली? तर स्त्रियाचं केलं पुरुष उभा. ज्ञानोबरायाने नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्याकरता गेले होते. तिकडे शब्दकृपा केली किंवा तुकोबरायाने मातीत कोबरांची विठ्ठल विठ्ठल बोलायची. शब्दकृपा. कृपा न मागता होत असं तिला कृपा म्हणतात. आणि दान हे मागितलं जातं. आपण जे मागतो ते सामान्य दान आहे. ज्ञानोबराय मागतात ते कसा दान आहे? विठ्ठल कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. अशी संत महात्म्यांची कृपा कल्पांतपर्यंत सरत नाही. विठ्ठल संतांची केलेली सेवा, देवाची केलेली सेवा ती संतांना प्राप्त होते. अभंगाचा शेवटची. तुका म्हणे संत सेवा, 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 तुका म्हणे संत Thank you.
तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम. देवाला उत्तम काय आहे? संतांची सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहावे सेवा. तुकोबराय सांगतात, आपण देवपूजा करत असताना एखादा साधू आला की देवपूजा सोडून देवा, साधूची पूजा करावी. करिता देवार्चन घरी आले संत जन, देव सारावे परते साधू पूजावे अरे. किंवा संतांपर्यंत पोहोचायचं असेल तर संत सेवाची त्यात विधी प्रणिपातेन परिप्रेषणेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्प्रदर्शिन तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर होता करावे दास्य सकळ तनु मनु जीवाने त्या ठिकाणी संतांची सेवा केली पाहिजे. बघा, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं तो वेळ झालेली आहे. जे काय असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्यांचं आहे. आणि जे काही एखादा वेडा वाकडा शब्द केला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या. न्यूनते करते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनुत असे. पायाच्या प्रसादे काही बोलिल विनोदे मद क्षमा करणे संती नव्या अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर कमलादेवी यात्रा उत्सव वर्ष 12वे उत्तम